विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन या घटकाविषयी माहिती घेऊ। वर्ग समीकरणाचे उपयोजन। बऱ्याच वेळा आपल्याला व्यवहारातली उदाहरणे सोडवण्यासाठी या क्वाड्रेटिक इक्वेशनचा उपयोग करावा लागतो, वर्ग समीकरणाचा उपयोग करावा लागतो आणि वर्ग समीकरणाचा उपयोग करून दिलेली शाब्दिक उदाहरणे सोडवायची असतात। परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्रश्न असेल, कदाचित तो 4 मार्कासाठी परीक्षेत तुम्हाला विचारला जाईल, म्हणून याची तयारी आपल्याला खूप करावी लागेल, कारण असा एक प्रश्न निश्चितच परीक्षेत असणार आहे। त्यामुळे आपण या प्रश्नाकडे जाणार आहोत। वर्ग समीकरणाचा उपयोग करून दिलेले शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी यामध्ये काही घटक महत्त्वाचे आहेत ते आपण अगोदर लक्षात घ्या। पहिल्यांदा दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये किंवा दिलेल्या उदाहरणामध्ये वर्ग समीकरण कोणत्या प्रकारे तयार करता येईल त्यामध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहेत। त्या कंडिशन्सचा वापर करून हे वर्ग समीकरण तयार करायचं असतं, म्हणजे त्या कंडिशन्सकडे आपल्याला नीट लक्ष द्यायला पाहिजे। दुसऱ्यांदा एकदा का ते वर्ग समीकरण तयार झालं, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं, त्यानंतर ते सोडवण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत त्या 3 पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर केला तरी चालतो। गिवन 3 मेथड्स फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा आपण वापर करू आणि ते समीकरण सोडवू आणि सोडवल्यानंतर अर्थातच त्या दिलेल्या प्रश्नाच्या कंडिशननुसार आपल्याला दिलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहे। या ठिकाणी एक उदाहरण पाहू आपण। आज प्रॅक्टिस सेट 2.6 आणि सराव संच 2.6 यामधली उदाहरणं पाहिजे आहेत। यापैकी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers is 244. Find the numbers. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा। दिलेल्या संख्या या समनैसर्गिक संख्या आहेत, या घटकाकडे जास्त लक्षात द्यायचं। शिवाय त्या क्रमागत आहेत, कंजेक्टिव्ह आहेत, इव्हन आहेत आणि नॅचरल आहेत। तर या 3 घटकाकडे लक्ष दिल्यानंतर आपलं समीकरण जे मांडायचंय, तयार करायचंय ते चुकणार नाही, म्हणून या घटकाकडे आपलं बारकाईने लक्ष असायला पाहिजे। मग आता सम कंजेक्टिव्ह नॅचरल नंबर्स, पहिली नैसर्गिक संख्या बरोबर एक समान। पहिली नैसर्गिक संख्या एक समान, दिलेल्या संख्या सम आहेत। समसंख्या 2 पासून चालू होती, 2 4 6 8 10 12। प्रत्येक नैसर्गिक संख्येमध्ये 2 2 ची वाढ होत गेलेली आहे। मग सुरुवातीची जी असेल त्याच्या पुढची येणारी संख्या ही 2 न वाढीची असणार आहे, म्हणजे पहिल्या संख्येमध्ये 2 प्लस करावे लागणार आहे आणि म्हणून दुसरी क्रमागत नैसर्गिक समसंख्या बरोबर x + 2। लेट द फर्स्ट कंजेक्टिव्ह इव्हन नंबर इज इक्वल टू x, देन सेकंड इज x + 2। आता आपण कंडिशन काय दिली आहे पाहू की 2 क्रमागत नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज ही 244 आहे, म्हणजे या संख्येचा वर्ग आणि या संख्येचा वर्ग या वर्गाची बेरीज करू त्यावेळी आपल्याला 244 हे मिळणार आहे। आणि म्हणून लिहून काढू आपण, दिलेल्या अटीवरून, दिलेल्या बाय गिव्हन कंडिशन, दिलेल्या अटीवरून स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड नंबर ऍडिशन केली आहे स्क्वेअरची, त्यावेळी वी गेट 244। आपल्याला काय मिळणार आहे? 244 मिळणार आहे, बरोबर 244। आता गिव्हन कंडिशन नुसार आपण हे इक्वेशन तयार केले। आता सोडवायला चालू करू आपण। x² प्लस या ब्रॅकेटचा स्क्वेअर करत असताना x² प्लस
x into 2 2x into 2 4x plus square of 2 4 is equal to 244. आता या ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा केला हे आपण यापूर्वी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळं पहिल्या पदाचा वर्ग अधिक ही जी दोन पदं आहेत या दोन पदाच्या वर्ग गुणाकाराची दुप्पट, गुणाकाराला 2x त्याची दुप्पट आली 4x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग तो 4 आहे 2 चा वर्ग 4 बरोबर 244. आता इथं x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 1x स्क्वेअर प्लस 1x स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. 1x वर्ग अधिक 1x वर्ग बरोबर 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. हे 244 या बाजूला घेऊ. 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 244 इज इक्वल टू 0. 2x स्क्वेअर प्लस 4x सबट्रॅक्शन वजाबाकी 244 मायनस आहे त्यामधून 4 निघून जातील शिल्लक राहतील मायनस 240 इज इक्वल टू 0. वी गेट न्यू क्वाड्रेटिक इक्वेशन 2x square plus 4x minus 240 is equal to 0. Here we can take a 2 common. Therefore 2 common x square plus 2x 2 कॉमन घेत असताना या समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 न भाग दिल्यानंतर 2x स्क्वेअर ला 2 न भाग दिल्यानंतर 2 न भाग दिल्यानंतर शिल्लक राहणार आहे x स्क्वेअर प्लस 4x ला 2 न भाग दिला 2x मायनस इथं भाग देऊ 1 2 0 इज इक्वल टू 0. 2 न या समीकरणाला भाग दिला कारण इथं 2 जास्त कॉमन आहेत. इथल्या 2 ला 2 न भाग जातोय 4 ला 2 न भाग जातोय आणि 240 ला 2 न भाग जातोय म्हणून 2 कॉमन घेतल्यात तर शिल्लक राहिलाय x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. हे सॉल्व्ह करायचं क्वाड्रेटिक इक्वेशन. हे सोडवण्यासाठी ज्या 3 पद्धती आहेत त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर केला तरी चालतो. जी तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. म्हणून 2x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. आपण फॅक्टरायझेशन मेथडचा या ठिकाणी वापर करणार आहोत. 120 ज्यावेळी असं वर्ग समीकरण दिलेलं असतं त्यावेळी वर्गपदाचा जो सहगुणक आहे आणि शेवटची स्थिर संख्या आहे यांचा गुणाकार करावा लागतो. पण इथे 1 असल्यामुळं आपण फक्त 120 घेतलेले आहेत. आता 120 चे असे 2 फॅक्टर घ्यायचे आहेत की ज्या 2 अवयवाची वजाबाकी. हे 2 अवयव कसे ठरवायचे बेरीज का वजाबाकी तर इथल्या चिन्हावरून ठरवायचं. या शेवटच्या संख्येला कोणतं चिन्ह आहे जे चिन्ह असेल त्या चिन्हानुसार आपल्याला बेरीज का वजाबाकी सांगायची. इथं मायनस चिन्ह असल्यामुळं त्या मिळालेल्या 2 अवयवाची फॅक्टरची सबट्रॅक्शन ही या मिडल पदानुसार येईल मधल्या पदानुसार येईल. मग आता मधलं पद 2 आहे. 120 चे असे 2 अवयव घ्यायचे आहेत की ज्यांची वजाबाकी 2 येईल. मग 120 चे अवयव आपण जर घेत राहिलो तर बरेच अवयव आपल्याला मिळतील जोड्या अवयवांच्या. यापैकी एक उदाहरण दाखल आपण पाहू की 60 into 2 10 into 6 20 into 3 12 into 10 या काही उदाहरणं दाखल आपण जोड्या घेतल्या. यापैकी कोणत्या जोडीची अवयवाच्या कोणत्या जोडीची वजाबाकी ही 2 येते हे पाहायचं होतं. 60 आणि 2 वजाबाकी 2 येत नाही. 10 आणि 6 यांची वजाबाकी 2 येत नाही. 20 आणि 3 यांची वजाबाकी 2 येत नाही. 12 आणि 10 यांची वजाबाकी मात्र 2 येते. आणि म्हणून हे अवयव सिलेक्ट करायचे. 12 into 10 यापैकी नंतर पाहायचं अवयव आपल्याला मिळाले की ज्यांची वजाबाकी 2 येते. त्यापुढे जाऊन काय करायचं आहे की यापैकी
इथलं जे मधल्या पदाचं चिन्ह आहे ते चिन्ह यापैकी मोठ्या संख्येला द्यायचं. मग 12 आणि 10 यापैकी मोठी संख्या अर्थातच 12. मग हे मधलं चिन्ह जे आहे ते या ठिकाणी देऊन टाकू 12ला. आणि त्या उलटचं जे साइन आहे, मधल्या पदाच्या उलट असणारं जे चिन्ह आहे ते राहिलेल्या छोट्या संख्येला द्यायचं. आणि म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. इथं आपल्याला 4 पदं आता मिळाली आहे. एकूण आपण पहिली 3 पदं होती, आता 4 पदं मिळाले. 2-2 पदांचा एक गट करू. हे 2 गट केल्यानंतर पहिल्या गटामध्ये बघा, आता इथं x आहे, एक्स स्क्वेअर आहे, या ठिकाणी x आहे, जास्तीचा होता x, आपण ते लहान करू, x कॉमन घेऊ. x कंसामध्ये एक्स स्क्वेअरला x न डिवाइड केलं तर x मिळेल, प्लस 12x ला x न डिवाइड केलं तर 12 मिळेल, मायनस 10 आणि 120. इथं पण 10 न 120 ला डिवाइड करता येतं, म्हणून -10 कॉमन घेऊ. कारण इथं मायनस साइन आहे, इथं मायनस साइन आहे, म्हणून मायनस साइन कॉमन घेतलं, -10. 10x ला 10 न डिवाइड केलं तर x मिळेल, मायनस न मायनसला डिवाइड केलं, या ठिकाणी प्लस होतील. 10 न 120 ला डिवाइड केलं तर 12 मिळतील, इज इक्वल टू 0. भाग दिला, आपण 12 कॉमन घेतले, या ठिकाणी 10 कॉमन घेतले. इथं जे 2 ब्रॅकेट झाले आहेत ते सेम झालेले आहेत. या सेम ब्रॅकेट पैकी पुन्हा आपण यांच्यामधून कॉमन घेऊ, कारण 2-2 ब्रॅकेट सारखेच झालेत. आपल्याला एक ब्रॅकेट कॉमन काढता येईल, x प्लस 12. या 2 ब्रॅकेट मध्ये कॉमन घेतले x प्लस 12, शिल्लक राहिलेले हे x मायनस हे 10, यांचा एक ब्रॅकेट तयार करू, इज इक्वल टू 0. आता या 2 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे. याचा अर्थ आता 2 संख्येचा प्रॉडक्ट 0 कधी असतो, की ज्यावेळी एक संख्या 0 असते, तरच यांचा गुणाकार 0 येईल. 2 संख्यांचा गुणाकार 0 ज्यावेळी एक त्यातली संख्या 0 असते. मग नेमकी कोणती संख्या 0 आहे माहित नाही आपल्याला, म्हणून x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0 माहित नाही. म्हणून या तरी ब्रॅकेटची किंमत 0 असेल किंवा या तरी ब्रॅकेटची किंमत 0 असेल, पण एकाची निश्चित आहे हे माहित आहे, कारण दोन्हीचा गुणाकार 0 आहे. आणि म्हणून याला आपण असं लिहू, x प्लस 12 इज इक्वल टू 0 और किंवा x मायनस 10 इज इक्वल टू 0. Therefore, x plus 12 is equal to 0 और x minus 10 is equal to 0. हे 12 या बाजूला घेऊन जाऊ, हे 10 या बाजूला घेऊन जाऊ, कारण आपण x च्या किमती काढायच्या आहे आणि त्या किमतीपर्यंत उत्तरापर्यंत जवळ आलेलो आहोत. x is equal to minus 12, x is equal to 10. 2 किमती मिळाल्या 10 x च्या, एक मिळाली आहे -12, दुसरी मिळाली आहे 10. पण x कशासाठी मानलंय आपण, पहिली नैसर्गिक संख्या. मग यापैकी कोणती संख्या, यापैकी एकच उत्तर बरोबर आहे. मग ते उत्तर कोणतं बरोबर आहे, कारण मानलेली संख्या नैसर्गिक आहे, नॅचरल नंबर आहे. मग नॅचरल नंबर मायनस कधीच नसतो, म्हणून -12 हे जे उत्तर आलंय हे आपल्या मानलेल्या घटकाशी विसंगत आहे. मग बरोबर काय राहिलेलं, x इज इक्वल टू 10. नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून पहिली संख्या अर्थातच कोणती, 10, आणि दुसरी x प्लस 2, दुसरी क्रमागत समसंख्या बरोबर 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. जे आपल्याला विचारलं होतं ते मिळालं आहे की पहिली संख्या 10 आहे
आणि दुसरी संख्या 12 आहे. या दोन नैसर्गिक संख्यांच्या या क्रमागत आहेत, सम आहेत, यांच्या वर्गाची बेरीज केली तर ती निश्चितच किती येते? 244 येते. आणि म्हणून त्या दोन संख्या 10 आणि दुसरी संख्या 12 आहे. या पद्धतीनं आपल्याला वर्ग समीकरणाचा उपयोग करून ही शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहे. अशाच पद्धतीचं आपण एक दुसरं उदाहरण, तर आपण दुसरं उदाहरण या घटकावरती पाहूया, ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन वरती. या ठिकाणी उदाहरण घेतले आपण, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 44. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या व 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स. प्रगतीचं आजचं वय आपण एक्स मानलेलं आहे. आता पुढं उदाहरणामध्ये जाऊया आपण. प्रगतीज एज 2 years ago. प्रगतीचं 2 वर्षानंतरचं वय हे किती आहे हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर आज एक्स आहे, 2 वर्षापूर्वी म्हणजे याच्यापेक्षा ते 2 कमी असेल. एज 2 years ago इज इक्वल टू एक्स मायनस 2. आजच्या वयापेक्षा 2 कमी. आफ्टर 3 years एज इज इक्वल टू, आज एक्स आहे, आणखी 3 वर्षानंतर त्यात 3 वाढ होणार आहे, म्हणजे आजच्या वयामध्ये 3 मिळवावे लागतील. देअरफॉर एक्स प्लस 3. आणि मग आता आपण दिलेल्या उदाहरणातल्या कंडिशन कडे जाऊया. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. या 2 वयाच्या प्रगतीच्या या 2 वयाचा गुणाकार 84 आहे. 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय, या 2 वयाचा जर गुणाकार केला प्रगतीच्या तर तो 84 आहे. म्हणून गिव्हन कंडिशन नुसार आपण इक्वेशन मांडूया की एक्स मायनस 2, सॉरी या ठिकाणी आपण असं लिहू, बाय गिव्हन कंडिशन x minus 2 x plus 3 product 2 years age of 2 years pragati 2 years ago 3 years after is equal to 84. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 आहे. हे इक्वेशन या ठिकाणी मिळेल आपल्याला. या 2 ब्रॅकेटचा जर प्रॉडक्ट करून घेतला तर तो x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू प्लस 3x मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस 2 इंटू प्लस 3 इज इक्वल टू मायनस 6 इज इक्वल टू 84. एक्स स्क्वेअर सबट्रॅक्शन प्लस 1x 3x मायनस 2x 1x मायनस 6 84 या साइडला घेऊ, मायनस 84 इज इक्वल टू 0. देयरफॉर वी गेट एक्स स्क्वेअर प्लस 1x मायनस 90 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मिळालं. एक्स स्क्वेअर प्लस 1x मायनस 90 इज इक्वल टू 0. आता
हे जे वर्ग समीकरण मिळालंय हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. यापूर्वी पाहिलं आपण की मिळालेल्या वर्ग समीकरणाला सोडवण्यासाठी आपण कोणत्याही 3 पद्धतीपैकी एका पद्धतीचा वापर करू शकतो. मग इथं जी सोपी पद्धत वाटते आपल्याला त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. असं काही नाही की याच पद्धतीने सोडवावं. -90 चे फॅक्टर असे घ्यायचे आहेत की ज्याचे सबट्रॅक्शन फॅक्टरचं सबट्रॅक्शन हे +1 आहे. फॅक्टरायझेशन मेथडचा वापर आपण या ठिकाणी करू. x² + 1x -90 = 0. हे -1 या ठिकाणी नाही इंडिकेट केलं तरी चालेल. -90 चे 2 फॅक्टर घ्यायचे की ज्यांचं सबट्रॅक्शन हे +1 येईल. मग 90 चे कोणते फॅक्टर आहेत की ज्यांचं सबट्रॅक्शन 1 येऊ शकतं. अगोदर आपण सगळ्या फॅक्टरच्या जोड्या तयार करू. फॅक्टर मध्ये -90 9 × 10 45 × 2 30 × 3 यापैकी अशा काही जोड्या मिळाल्या की या जोड्यापैकी कोणत्या फॅक्टरचं सबट्रॅक्शन 1 येईल, कोणत्या अवयवाची वजाबाकी ही 1 येईल. मग यापैकी 3 9 आणि 10 इथं पहिल्यांदा जोडी मिळाली आपल्याला. 10 आणि 9 यांची जर वजाबाकी केली तर 1 येते आणि मग आता पुन्हा दुसऱ्या फॅक्टरकडे जायची गरज नाही आपल्याला. म्हणून आता इथं मायनस असल्यामुळं 90 ला साइन मायनस असल्यामुळं जे मधल्या पदाचं चिन्ह आहे साइन आहे हे यापैकी मोठ्या नंबरला द्यायचं आणि त्याच्या उलट हे लहान संख्येला द्यायचं. आणि म्हणून x² + 10x मायनस हे मधलं चिन्ह आपण मोठ्या संख्येला दिलं यापैकी 10 ला आणि याच्या उलट लहान संख्या यापैकी जी राहते ती -9x -90 = 0. इथं प्रश्न असा पडतो बऱ्याच वेळा आपल्याला की 9 अगोदर घ्यायचे का 10 अगोदर घ्यायचे. तुम्ही कोणतीही संख्या अगोदर घेऊ शकता पण एक लक्षात ठेवायचं की या इथं असणाऱ्या सहगुणकाशी कोएफिशिएंटशी रिलेटेड जर इथला नंबर असेल तर तो अवयव जर घेतला आपण तर आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी सोपं जातं. जसं की इथं आता दोन्ही नंबर या 90शी संबंधित 9 आहे 10 आहे. तुम्ही मग सुरुवातीला 9 घ्या किंवा 10 घ्या असं काही उत्तरामध्ये फरक पडत नाही. म्हणून इथे जी 4 पदं मिळाले यापैकी 2-2 पदाचा एक गट तयार करू आणि हे गट तयार केल्यानंतर पहिल्या गटामध्ये इथं x² आहे 10x आहे म्हणजे x कॉमन आपण घेऊ शकतो. इन ब्रॅकेट x² ला x न डिवाइड केलं x प्लस 10x ला x ने डिवाइड केलं 10 मायनस इथं मायनस आहे इथं मायनस आहे म्हणून मायनस कॉमन घेऊ. मायनस इथं 9 आहे इथं 90 आहे 9 न 90 ला डिवाइड करता येतं म्हणून 9 कॉमन घेऊ. 9x ला 9 ने भाग दिला x राहिलं. मायनस न मायनस ला भाग दिल्यानंतर ते अर्थातच प्लस होईल. 9 न 90 ला भाग देऊ 10 येईल = 0. आता इथं एक ब्रॅकेट आहे x + 10 x + 10 इथं 2 ब्रॅकेट सेम आले म्हणून इथं x + 10 हा ब्रॅकेट कॉमन घेऊ. म्हणून x + 10 या दोन्ही पैकी हा कॉमन घेतला तर x राहिला. यापैकी x + 10 कॉमन घेतलं तर -9 राहिलं. त्याचा एक ब्रॅकेट तयार झाला. आता या 2 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणून यापैकी कोणत्या तरी एका ब्रॅकेटची किंमत 0 असणार आहे त्याशिवाय प्रॉडक्ट 0 येणार नाही. पण कोणत्या ब्रॅकेटची किंमत 0 आहे हे माहित नाही म्हणून आपण याला असं लिहू की x + 10 = 0 or x - 9 = 0. therefore x = हे 10 या साइडला लिहू -10 हे -9 या साइडला लिहू x = +9. आता x च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. एक -10 आहे
दुसरी 9 आहे. पण एक्स कशासाठी मानलंय आपण? प्रेझेंट एज ऑफ प्रगती. मग एज कधीही ऋण नसत, मायनस असत नाही एजचे नंबर. म्हणून दिलेल्या कंडिशन नुसार, कारण हे वय एका मुलीचं वय आणि वय कधीही मायनस मध्ये येत नाही, म्हणून आपल्याला हे उत्तर, या उत्तराला बरोबर मानावं लागेल. जर एक चूक असेल तर अर्थातच आपल्याला दुसऱ्या उत्तराला बरोबर मानावं लागेल. एज इज नॉट निगेटिव्ह. Therefore, present age of Pragati is equal to 9 years. म्हणून वय कधीही ऋण असत नाही, म्हणून प्रगतीचं आजचं वय हे 9 वर्ष आलं. आणि मग हे 9 वर्ष वय आल्यानंतर 3 वर्षापूर्वी, आता आपलं उत्तर बरोबर आहे की नाही याची खात्री करायची आहे. मग प्रगतीचं आजचं वय जर 9 असेल तर 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय 2 years ago हे 7 असणार आहे. 3 years आफ्टर आजचं 9 आहे, 3 years आफ्टर ते 10 होईल, 12 होईल आणि मग यांचा प्रॉडक्ट हा 84 येत आहे. जसं आपल्याला कंडिशन या उदाहरणामध्ये दिलेली होती त्या पद्धतीनं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 येतो. म्हणून आपण हे जे सोडवलेलं आहे ते करेक्ट आहे. हे आपल्याला उत्तर तपासता येईल. तर या पद्धतीनं आणखी या एक्झरसाइज मधले, प्रॅक्टिस सेट मधले तुम्ही उदाहरणं घ्या, त्याचा तुम्ही सराव करा आणि यानुसार जर तुम्ही सोडवत गेलात तर निश्चितच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की हे सोडवत असताना उदाहरण व्यवस्थितपणे वाचायचं आहे, त्यामध्ये काय कंडिशन दिली आहे या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आणि मग मिळणारं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सोडवायचं आहे. तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला त्याची नक्कीच मदत होणार आहे. थँक्यू.